हे अतिशय महत्त्वाचे एकत्रित मुद्दे आहेत. दुर्दैवाने आपण विकासाची जी योजना मांडतो आणि पर्यावरण हा विषय बाजूला ठेवतो, तर त्याचं इंटिग्रेशन करणारा प्रतिनिधी हवा आहे. आम्हाला जो विकास हवा आहे तो पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला पूरक होणं हा पुढची स्टेज झाली. आता आपण जो पर्यावरण कमी करत आणलो आहे, तर त्याच्यात आधी लक्ष घालून ते पर्यावरण कसं आपल्याला पूर्ववत आणून पुढची विकास नीती पुण्याची ही पर्यावरण आधारितच असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी विकेंद्रित विकास हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कुठल्याही पर्यावरण युनिटची धारणक्षमता असते आणि ती धारणक्षमता जर तुम्ही लक्षात न घेता विकासाचं घोडं दामटत राहिला तर त्याचा परिणाम काय होईल ते आपल्याला डोळ्यासमोर आज पुण्यामध्ये दिसतच आहे. पुण्याच्या लोकसभाची जी निवडणुका आहेत, तुम्हाला असा कोणी प्रतिनिधी दिसतो? कोणी लोकप्रतिनिधी दिसतोय का आत्ताच्या पैकी उमेदवार? काय आहे की सगळे प्रतिनिधी हे त्यांचे ज्या बातम्या आणि वर्तमानपत्रातून येत आहेत, तर त्यांचं पर्यावरण विषयक काय धोरण आहे हे आम्हाला खरंच या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यात कुठेही स्पष्ट झालेलं नाही आहे. म्हणून आमचा एकच विचार आहे की आता हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शहर हे हवामानाला बदलाला अनुकूल त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून धोरणं त्या ठिकाणी राबवली पाहिजे. म्हणजे किती काँक्रिटीकरण करायचं आहे, किती शहराचा आपल्याला विकास करायचा आहे, त्याच्या मर्यादा काय असाव्यात, किंवा जे काही ड्रेनेज लाईन्स आहेत, ओढे नद्या नाले जे काही शहरांमधले आहेत, तर ते कसे शाश्वत राहतील, या सर्व गोष्टींचा विचार आवश्यक आहे होणं. आणि तो विचार त्याला जो काय म्हणूयात की ज्याला जो पुढं घेऊन जाईल असा लोकप्रतिनिधी पुणे शहरासाठी आवश्यक आहे, असं आमची वनराईची भूमिका आहे. सेम प्रश्न की कोणी दिसतंय का तुम्हाला असा? अजून तरी तेवढं स्पष्टपणे दिसत नाही आहे की त्या पद्धतीने पुण्याचं प्रतिनिधित्व करू शकेल असं एकूण त्या दृष्टीनं दिसत नाही की सर्वांगीण की पुण्याला. कारण कसं आहे की फक्त हा आत्ता जरी आपण पाणी ह्या विषयावर बोलत असलो तरी अनेक पैलू आहेत. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हा एक आहे, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्सचा एक विषय आहे, मैला पाण्याचा, आणि एकूणच अनियंत्रित जे काही वाढ होती आहे, ज्याला विकास म्हणता येणार नाही अशा पद्धतीने वाढ होती आहे शहराची. तर या सर्व प्रश्नांना घेऊन त्याच्यावर धोरणात्मक पद्धतीने काम करू शकेल अशा पद्धतीने आम्हाला अजून तरी तेवढं स्पष्टपणे त्यांच्या जाहीरनाम्यातून हे कुठे मुद्दे आढळून आलेले नाही आहेत. त्यामुळे आज असं म्हणता येणार नाही. ज्यावेळी ते कदाचित कुठल्या एखाद्या लोकप्रतिनिधीच्या किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हे मुद्दे आढळतील, तेव्हा नक्कीच आम्ही अर्थातच त्यांच्या बाजूनं कदाचित पुरस्कार करू त्यांच्याबद्दलचा.